नमस्कार. इयत्ता तिसरी हिरवे हिरवे झाड ही कविता आज आपण पाहणार आहोत. चला तर मग माझ्या मागे कविता बोलायची आहे. हिरवे हिरवे झाड, हिरवे हिरवे झाड रे, ढगांचा पाऊस पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, बिया रोपे लावू रे. हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यानी पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, वने औषधी खान रे. हिरवे हिरवे झाड रे, सारे गाती गुणगान रे. कवी आहेत विलास सिद्धगीकर. पहा आता, ही जी कविता आहे ती आहे हिरव्या हिरव्या झाडांवरती. झाडे आपल्याला काय देतात? झाडे आपल्याला फळे, फुले आणि दिवसभर लागणारा भरपूर ऑक्सिजन देतात. शुद्ध हवा देतात, सावली देतात, हो की नाही? तर हे कवी जे आहे ते सांगतायत, हिरवे हिरवे झाड रे, ढगांचा पाऊस पाड रे. हिरव्या हिरव्या झाडांनो, तुम्ही काय करा, खूप हवा द्या आणि या हवेने ढगांमधून काय पाडा? पाऊस पाडा. ढगांचा पाऊस पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, बिया रोपे लावू रे. आणि ढगांमधून पाऊस पडल्यानंतर आम्ही बिया आणि रोपे लावू. बिया लावल्यानंतर त्या बियांमधून रोपं उगवतील. हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यानी पाड रे. आणि त्या बिया लावल्यानंतर, रोपे लावल्यानंतर पाऊस पडल्यावरती ती रोपं काय होतील? खूप मोठी होतील. आणि त्या हिरव्या हिरव्या झाडांना मग कैऱ्या येतील, पाड लागतील. पाड म्हणजे काय? आंबा. आंबा आधीची जी प्रोसेस असते त्याला पाड असे म्हणतात. जे झाडालाच आंबे पिकू लागतात त्याला पाड असे म्हणतात. हिरवे हिरवे झाड रे, वने औषधी खान रे. आणि ह्या हिरव्या हिरव्या झाडांमध्ये औषधांची खाण असते. जसं की पहा, तुम्ही पाहिलंय का? तुम्हाला जर खोकला आल्यानंतर आई काय देते? औषध देते. मग कोणतं औषध देते आई? तुम्हाला घरगुती औषध देते. कधी मेडिकलमधली औषधं देते. तर घरगुती औषधांमध्ये आई आपल्याला काढा करून देते खोकला आल्यानंतर. मग त्यामध्ये वनस्पती औषधे टाकते. म्हणजे काय? अद्रक, तुळस, ही सगळी औषधं आहेत, आयुर्वेदिक औषधं आहेत, जी वनांमध्ये भेटतात. वन म्हणजे काय? रान, जंगल. वने औषधी खान रे. हिरवे हिरवे झाड रे, सारे गाती गुणगान रे. आणि सगळेजण ह्या हिरव्या हिरव्या झाडांचे गुणगान गातात, कौतुक करतात आणि त्यांचं गाणं म्हणतात. आता आपण या कवितेवर आधारित स्वाध्याय पाहूयात. प्रश्न 1, उत्तरे लिहा. आता तुम्हाला इथे काही प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत, सांगायची आहेत. प्रश्न अ, पाऊस कोण पाडतो? पाऊस कोण पाडतात? कशामुळे पडतो पाऊस? बरोबर, उत्तर, झाडांमुळे पाऊस पडतो. कशामुळे पडतो पाऊस? झाडांमुळे पाऊस पडतो. प्रश्न आ, हिरव्या हिरव्या झाडांकडे मुले कोणती मागणी करतात? हिरव्या हिरव्या झाडांकडे
मुले कोणती मागणी करतात? उत्तर, मुले झाडांकडे बिया, रोपे लावण्याची व कैऱ्या पाडण्याची मागणी करतात. ई. सारे जण झाडांचे गुणगान का करतात? का करतात झाडांचं गुणगान सगळेजण? आपल्याला झाडांपासून काय भेटतं म्हणून सगळेजण झाडांचं एवढं कौतुक करतात, गुणगान करतात? उत्तर, कारण झाडांपासून फळे, फुले, औषधे व पाऊस मिळतो. प्रश्न ई. औषधांची खाण कोणाला म्हटले आहे? बरोबर, उत्तर, वनांना औषधांची खाण म्हटले आहे. वनांना औषधांची खाण म्हटले आहे. प्रश्न 2. खालील वाक्य योग्य की अयोग्य ते लिहा. आता तुम्हाला खालची जी वाक्य दिलेली आहेत ती योग्य आहेत की अयोग्य म्हणजे चूक आहेत की बरोबर ते सांगायचं आहे. अ. झाडांपासून फुले, फळे मिळतात. सांगा तर मग आता, झाडांपासून आपल्याला फळे आणि फुले मिळतात का? बरोबर, म्हणजे हे वाक्य कसं आहे? योग्य आहे, बरोबर आहे. झाडांपासून आपल्याला काय मिळतात? फुले आणि फळे मिळतात. आ. पाऊस पाडण्यासाठी झाडे उपयुक्त नसतात. आता तुम्हीच सांगा, पाऊस पाडण्यासाठी झाडे उपयुक्त नसतात का? कोण सांगेल? पाऊस पाडण्यासाठी झाडे उपयुक्त असतात, हो की नाही? झाडांमुळे जमिनीची धूप थांबते आणि वाऱ्यामुळे झाडांच्या वाऱ्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते. म्हणजे हे वाक्य कसं आहे? अयोग्य आहे. बरोबर, म्हणून दुसरं वाक्य काय येणार आहे? अयोग्य. प्रश्न ई. झाड मोठे होण्यासाठी पाण्याची गरज नसते. सांगा बरं आता, झाड मोठे होण्यासाठी पाण्याची गरज असते की नसते? हो, झाड मोठे होण्यासाठी पाण्याची गरज असते. त्याला जर पाणीच घातलं नाही तर ते काय होईल? सुकून जाईल. त्याला दररोज पाणी घालणं गरजेचं आहे. म्हणजे झाड मोठे होण्यासाठी पाण्याची गरज असते. पण इथे काय सांगितलं आहे? नसते. म्हणजे हे वाक्य जे आहे ते अयोग्य आहे. प्रश्न ई. आपण झाडे लावली पाहिजेत. सांगा बरं, हे वाक्य योग्य आहे की अयोग्य आहे? बरोबर, हे वाक्य योग्य आहे. आपण झाडे लावली पाहिजेत. झाडे लावायलाच हवीत. झाडे लावा, जीवन वाचवा. झाडे लावा, जमिनीची धूप थांबवा, हो की नाही? म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत. हे वाक्य योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3. कवितेच्या ओळी पूर्ण करा. 1. हिरवे हिरवे झाड रे. 2. तोडू कैऱ्या मी पाड रे. 3. हिरवे हिरवे झाड रे. 4. वने औषधी खान रे. असे ह्या कवितेच्या ओळी आहेत. आता पुढे पहा, चौकटीतील अक्षरांपासून फळांची नावे तयार करा व लिहा. आता चौकटीमध्ये तुम्हाला काही अक्षरं दिलेली आहेत आणि त्या अक्षरांना जोडून तुम्हाला फळांची नावे तयार करायची आहेत. तर पहा आता इथे कोणत्या कोणत्या फळांची नावे तयार होत आहेत? पेरू, चिंच, सीताफळ, आंबा आणि पुढे दिलेला आहे पहा. आता मी तुम्हाला पुढे
त्या चौकटीवरती गोल करून सुद्धा दाखवलं आहे कोणत्या कोणत्या फळांची नावे इथे तयार होत आहेत. पेरू, चिंच, आंबा, चिकू, आवळा आणि सीताफळ. पुढील प्रश्न आहे एकवचन अनेकवचन लिहा. आता इथे तुम्हाला एकवचन दिलेलं आहे, त्या शब्दांचं अनेकवचन तुम्हाला लिहायचं आहे. पहा आता, मूल. मूल या शब्दाचं अनेकवचन काय होतं? मुले. फूल. फूल या शब्दाचं अनेकवचन काय होणार? फुले. वन. वन या शब्दाचं अनेकवचन काय होणार? वने. पान. पान या शब्दाचं अनेकवचन पाने. फळ. फळ या शब्दाचं अनेकवचन फळे. रोप. रोप या शब्दाचं अनेकवचन रोपे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.